नमस्कार. आज आपण अतिशय इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे पेन थ्रेशोल्ड आणि पेन टॉलरन्स. इंटरेस्टिंग म्हणायचं कारण पण तेच आहे. आजाराची जी कंडिशन असते ती सारखी असते, व्यक्ती दोन वेगवेगळ्या असतात आणि एखादी व्यक्ती तिचे जे लक्षणं सांगते, सिम्पटम्स सांगते की इतकं पेन होतं आहे, तितकं पेन होतं आहे, तर आपल्याला कधी कधी वाटतं ही व्यक्ती जरा जास्त करून सांगते. पण ती खरंच जास्त करून सांगत असते की तिला खरोखर तेवढं जास्त पेन होतं आहे. तर खरोखर तिला तेवढं जास्त पेन होत असतं आणि म्हणून ती सांगत असते. तर याला कारण पण काय? याला कारण हेच आहे, पेन थ्रेशोल्ड आणि पेन टॉलरन्स. तुमचा जर पेन थ्रेशोल्ड जास्त असेल तर तुमची पेन टॉलरेट करायची क्षमता जास्त असते. तुम्ही जास्त प्रमाणात पेन टॉलरेट करू शकतात. तुमचा जर पेन थ्रेशोल्ड कमी असेल तर तुमची पेन टॉलरेट करायची जी क्षमता असते ती कमी कमी होऊन जाते. तर तुमच्या या ज्या दोन गोष्टी आहेत या एकमेकांशी अशा संलग्न असतात. पेन थ्रेशोल्ड आणि पेन टॉलरन्स या दोघं गोष्टी अशा हातात हात घालून चालतात. म्हणून कुठल्याही व्यक्तीला आपण आधी जज करू शकत नाही की ही व्यक्ती जास्त करून सांगते किंवा हिला एवढा पेन होत नसणार, असं नाही आहे. प्रत्येक व्यक्तीचं पेन वेगवेगळं असतं. म्हणून मेडिकल सायन्स सांगतं की दोन व्यक्तींमधलं पेन आपण कम्पेअर करू शकत नाही. तर प्रत्येक व्यक्तीची रिस्पॉन्ड करायची, प्रतिसाद देण्याची प्रक्रिया ही वेगवेगळी असते. आता जे नोसिसेप्टर्स असतात बॉडीमध्ये, ज्याला आपण फ्री नाव एंडिंग्स म्हणतो, तर फ्री नाव एंडिंग्स म्हणायचं कारण पण असं की ते बॉडीमध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या टिश्यूजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते प्लेस्ड असतात. त्यांचं काम काय, तर जिथं काही बिघाड झाला, जिथं काही झालं तर तिथलं ते ओळखून तो सिग्नल जो आहे, मग त्याला आपण पेन सिग्नल म्हणतो, तो सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचवायचा. मग तो डायरेक्ट मेंदूपर्यंत जातो का? नाही. तर तो जातो तुमच्या स्पायनल कॉर्डकडून. तर पहिले ते स्पायनल कॉर्डकडे येईल ती इन्फॉर्मेशन, ते सिग्नल्स, आणि नंतर ते जातील ब्रेनकडे आणि मग ते ब्रेन ते प्रोसेस करतं. तर अशा प्रकारे ही सिस्टीम कार्यरत असते. त्यामुळे प्रत्येकाचे जे पेन रिसेप्टर्स असतात, जे नोसिसेप्टर्स असतात, ते वेगवेगळ्या प्रकारे सिग्नल्सची इंटेन्सिटी मेंदूपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे आपल्याला कधीही कोणाला जज करता येणार नाही की ही व्यक्ती जास्त करून सांगते. आणि असंही म्हणता येणार नाही ती म्हातारी तर 70 वर्षाची तरी ती तितकं काम करते, ते तर 80 वर्षाचे तरी ते एवढं करतात, मग आपल्या घरातले